मित्रांनो, पळसं गेलं आणि खोकलं आलं अशी गत ह्याच्या अतिवापरांमुळे म्हणजे मस्क्युलर रिपेलंट हे वेपरायझरच्या अतिवापरामुळे तर होत नाही ना, हे आपण पाहूयात. यामध्ये प्रेलॅस्ट्रिन सारखे इन्सेक्टिसाइड असतात जे की डासांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना पॅरालाइज करतात किंवा त्यांना बेशुद्ध करतात. पण यामध्ये डासांप्रमाणेच आपल्यावर सुद्धा याचे साईड इफेक्ट होऊ शकतात, विशेषतः लहान मुलांमध्ये. सर्वात प्रथम श्वसनामधून या वेपर्स गेल्यामुळे श्वसनाचे आजार होतात. घशाला खरखर करणे, इरिटेशन होणे, कफ, त्याचबरोबर ॲलर्जिक अस्थमा हा सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. त्याचबरोबर नर्वस सिस्टीमवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये हेडॅक, डिझिनेस म्हणजे चक्कर येणे, डोकेदुखी, वॉमिटिंग सेन्सेशन याच्या अतिवापरामुळे होऊ शकतो. त्याचबरोबर आता रिसर्च असे आहेत की एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा चुकीच्या वापरामुळे अशा वेपोरायझर्सचा होऊ शकतो. पण ज्या ठिकाणी याचा वापर टाळणे शक्यच नसेल तर 3 प्रकारची काळजी घ्या. हे बेडपासून दूर लावा, त्याचबरोबर हे चालू असताना खिडक्या ओपन ठेवा आणि रात्रभर चालू ठेवू नका किंवा हाय मोडवर तुम्ही चालू ठेवू नये. ही माहिती इतर तुमच्या नियर आणि डियर्सला शेअर करा.